अवघ्या महाराष्ट्रात अल्पावधीतच लोकप्रिय झालेल्या शिवशाही न्यूज नेटवर्कच्या 4थ्या वर्धापन दिनानिमित्त राही प्रतिष्ठानच्या वतीनं आभाळभर शुभेच्छा। आपल्या कार्यकर्तृत्वाचा आलेख दिवसेंदिवस असाच वाढत राहो हीच सदिच्छा। शुभेच्छुक शिरूर नगर परिषदेच्या कर्तव्यदक्ष नगरसेविका तथा विद्युत व पाणी पुरवठा सभापती सौभाग्यवती डॉक्टर सुनीता संतोष पोटे आणि मीरा नर्सिंग होमचे संचालक डॉक्टर संतोष संपतराव पोटे। संतुलित आणि विश्वासार्ह बातम्या अशी ओळख असलेल्या शिवशाही न्यूज नेटवर्कच्या 4थ्या वर्धापन दिनानिमित्त श्राविका हॉस्पिटॅलिटी LLP, श्रद्धा विक्रम कदम आणि तन्वीर ताहिर शेख यांच्या वतीनं हार्दिक शुभेच्छा। हार्दिक शुभेच्छा। शुभेच्छुक शुद्ध आणि सात्विक जेवणाची मनपसंत चव म्हणजे सुमार प्युअर व्हेज आणि शुद्ध शाकाहारी व मस्त मांसाहारी जेवणासाठी एकमेव ठिकाण निखारा फॅमिली गार्डन रेस्टॉरंट। नमस्कार, आपल्या सर्वांचं शिवशाही न्यूजमध्ये स्वागत आहे। आज अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त संपूर्ण महाराष्ट्रभर जनसेवा सप्ताह अंतर्गत आज या ठिकाणी महाआरोग्य सेवा अभियान शिरूर मंगल कार्यालय या ठिकाणी होत आहेत आणि या ठिकाणी अनेक तज्ञ डॉक्टर BJ शासकीय वैद्यकीय महाविद्यालयामधून या ठिकाणी आलेले आहेत आणि याच बातमीचा आपण आढावा या ठिकाणी घेणार आहोत। स्वर्गीय अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त तुमच्या ससून रुग्णालयातर्फे आज मोठा या ठिकाणी आरोग्य शिबिराचा कार्यक्रम होत आहे आणि आपणही त्याच BJ मेडिकलचे एक विद्यार्थी आहात। आज काय वाटते तुम्हाला यात? आज स्वर्गीय अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त शिरूर नगर परिषदमध्ये हा जो काही महाआरोग्य सेवा शिबिर इथे ससून हॉस्पिटलच्या टीमद्वारे आयोजित केलेला आहे, त्याची सेवा ते जे देतात इथल्या शिरूरच्या लोकांना, त्यासाठी ते खूप चांगलं आहे शिरूरच्या लोकांसाठी। आणि मला पण अभिमान वाटतो की मी ससून रुग्णालयाचा एक विद्यार्थी आहे, त्यामुळं माझ्यासाठी खूप अभिमानाची गोष्ट आहे की शिरूरसारख्या ठिकाणी, ग्रामीण ठिकाणी ससून हॉस्पिटलचे जे एक्सपर्ट डॉक्टर्स येतात ते इथे येऊन सेवा देतात, त्याचा शिरूरकरांना पण खूप लाभ होत आहे। त्याचंही मला खूप चांगलं वाटतं आणि मी अपेक्षा करतो की भविष्यातही असे खूप सारे महाआरोग्य शिबिर इथे आयोजित केले जातील, ज्याचा शिरूरच्या लोकांना खूप लाभ होईल। धन्यवाद। आपण जर पाहिलं तर या ठिकाणी ग्रामीण भागामध्ये खूप मोठ्या प्रमाणात समस्या असतात आणि तुमचे या ठिकाणी हेल्थ सेंटर आहे, तर त्या माध्यमातून ग्रामीण भागामधले आजार आणि आज सध्याची परिस्थिती पाहिजे वाहतुकीची खूप मोठ्या प्रमाणात कोंडी होती आणि अंतर सुद्धा जास्त आहे। त्या दृष्टीने आपल्या येणाऱ्या काळामध्ये कशा पद्धतीने या ठिकाणी रुग्णांसाठी सेवा पुरवण्याचा तुमचा काय मानस किंवा उद्देश काय? आज या ठिकाणी आपण जे शिबिर आयोजित केलेलं आहे ते आपले महाराष्ट्राचे लाडके नेते माजी उपमुख्यमंत्री स्वर्गीय अजितदादा पवार यांच्या स्मृतीप्रीत्यर्थ ठेवण्यात आलेलं आहे। आणि ह्या शिबिरामध्ये आपण मुख्यत्वे करून जे बाकीच्या शिबिरमध्ये किंवा बाकीच्या ठिकाणी जे आपण ज्याच्यावर जास्त लक्ष देत नाही अशा गोष्टीवर म्हणजे स्त्रियांमधील स्तनाचा कर्करोग किंवा गर्भाशयाच्या मुखाचा कर्करोग आणि आपल्या तोंडाचा जो जिभेचा किंवा तोंडामध्ये जे काही कॅन्सर होतात याच्यावरती आपण जास्त यामध्ये लक्ष देतो आहे। दुसरं म्हणजे डायबिटीस, ब्लड प्रेशर, त्यानंतर लठ्ठपणा, ह्या गोष्टी कशा आहे की दिवसेंदिवस खूप वाढत चाललेल्या आहेत, त्याच्यामुळे आपण स्पेसिफिकली ह्या शिबिरामध्ये ते घेतलेलं आहे। आणि ह्यामध्ये जे काही निदान होईल, आता कॅन्सरमध्ये कसं आहे की तुम्ही प्रायमरी स्टेजमध्ये जर समजा त्याचं निदान झालं तर तो रुग्ण पूर्णपणे उपचार होऊन तो पूर्णपणे कॅन्सर विरहित म्हणजे नॉर्मल होतो, तर तो प्रायमरी स्टेजला रोग निदान होणं हे खूप गरजेचं आहे। आता स्त्रियामधलं कॅन्सरचं जे प्रमाण आहे ते बऱ्यापैकी वाढतं आहे दिवसेंदिवस आणि त्यामुळे कसं आहे की त्याचं रोग निदान लवकरात लवकर होऊन त्याचे उपचार होणं गरजेचं आहे। परंतु बऱ्याचशा स्त्रिया यामध्ये संकोच करतात, दाखवत नाही आणि सर्वांनाच असं असतं की मला काहीच झालेलं नाही, मला काही त्रासच नाही, परंतु प्रायमरी स्टेजमध्ये कुठल्याही कॅन्सर झालेला असतो त्यांना कुठलाही त्रास होत नाही, परंतु ती तपासणी करणं गरजेचं असतं। तर मी तर असं या माध्यमातून असं आवाहन करू इच्छितो की 40 नंतर प्रत्येकाने वर्षातनं एकदा सर्व तपासण्या करून घ्याव्या, विशेष करून जे काही कॅन्सर आहेत त्याच्यात, आणि बाकीचं पण ब्लड प्रेशर आहे, डायबिटीस आहे, दिवसेंदिवस वाढत चाललंय,
त्याचं कारण म्हणजे जास्त आपलं फिरणं वगैरे नसतं, सूर्यप्रकाश तर मिळतच नाही आजकाल सगळ्या सिटीजमध्ये म्हटलं तर, आणि दुसरं म्हणजे आपल्याला मिळाला स्वच्छ पालेभाज्या पण आपल्याला मिळत नाहीत. तर ह्या दृष्टीने योग्य आहार, सकाळी चालणं, नियमित व्यायाम करणं ह्या गोष्टी जर केल्या तर डायबिटीज, ब्लड प्रेशर, स्थूलपणा हे आजार वाढणार नाही. मध्यंतरीच्या काळामध्ये सर एक घटना घडली होती का जी एक महिला रस्त्यावर प्रसूत झाली, त्या दृष्टीने काय आपल्याकडे इतर प्रयोजन असणार आहे का? आता ह्या गोष्टीवर मी भाष्य करणं कितपत योग्य आहे, कारण कसं आहे त्याच्यासाठी योग्य ते काय म्हणतो ॲम्ब्युलन्सेस आणि रस्ता. आता तुम्ही अगदी काय म्हणतात ना मर्मस्थळी बोट ठेवलेलं आहे. म्हणजे कसं आहे की आपली जी सिस्टीम आहे, आता पुण्यामध्ये मी बघतो ट्रॅफिक खूप वाढलेलं आहे आणि ॲम्ब्युलन्सला मार्गक्रमण करायला खूप अवघड जातं. आता मी बऱ्याच देशात फिरून आलो आहे, म्हणजे तुम्ही USA म्हणा, युरोप म्हणा किंवा बाकीचे जे प्रगत कंट्रीज आहे त्याच्यामध्ये एक लेन ही पोलीस आणि ॲम्ब्युलन्स याच्यासाठीच रिझर्व असतं आणि त्या लेनमध्ये कुणी दुसरा माणूस घुसत नाही. आणि ती लेन रिकामी असल्यामुळं त्या लेनमधून ॲम्ब्युलन्स म्हणा, पोलीस म्हणा हे योग्य ठिकाणी योग्य वेळी पोहोचतात. त्यामुळं जे काही रुग्ण असेल किंवा जे काही लोक असतील ज्यांना इमर्जन्सीमध्ये मदत हवी असते ती योग्य वेळी पोहोचते. ती आपल्याकडं ती तशी सिस्टीम खरं तर लागू केली पाहिजे. बऱ्याच ठिकाणी आपल्या आता 3-3 ते 4-4 लेन झाल्यात रस्त्याला, परंतु सगळ्या मोठ्या गाड्या ह्या पहिल्याच लेनमधून चालतात. आता त्यासाठी म्हणजे काय आहे की ते जे परिवहन विभाग आहे त्यांनी त्यामध्ये योग्य ती सुधारणा केली पाहिजे, त्याचे कडक नियम केले पाहिजे आणि ते लोकांनी फॉलो केले पाहिजे. तर याच्यामध्ये निश्चितच ती सुधारणा होऊ शकते. लेखणीला धार तलवारीची या ब्रीद वाक्याला अनुसरून परखड व निरपेक्ष वार्तांकनाच्या बळावर महाराष्ट्रात झपाट्यानं लोकप्रिय होत असलेल्या शिवशाही न्यूज वर्धापन दिनानिमित्त हार्दिक शुभेच्छा. शुभेच्छुक शिरूर नगर परिषदेतील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या धडाकेबाज नगरसेविका सौ चारुशीला गणेश कोळपकर आणि शिरूर कासार समाजाचे अध्यक्ष श्री गणेश कोळपकर. ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. आपण हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज.com या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या.